तफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर। तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत स्पेनोजा। तुम्ही जर माझे पहिलेचे 2 व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या, कारण त्यामध्ये फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्ण प्रस्तावना सांगितलेली आहे स्पेनोजाची, आणि त्यानंतर दुसरा जो व्हिडिओ आहे त्यांनी का बरं आपल्याला तात्विक दृष्टिकोनातून विचार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, का बरं ईश्वराला मान्यता दिलेली आहे, त्यांनी विचार आणि विस्तार हे दोनच जे द्रव्य आहे का बरं सांगितलेले आहे, सबस्टन्स आणि ईश्वर यांनाच का बरं आधार मानलेला, हे सगळं विचार मी सेकंड व्हिडिओमध्ये सांगितलेलं असणार आहे, आणि हा व्हिडिओ असणार आहे थर्ड। म्हणून तुम्ही पहिले व्हिडिओ बघून घ्या, त्यानंतर व्हिडिओ बघा, कारण माझ्या असं लक्षात आलेलं आहे की तुम्ही फर्स्ट बघता, सेकंड बघत नाही, डायरेक्ट थर्ड बघता, चौथा बघत नाही, डायरेक्ट पाचवा बघता। ओके, आणि 2 तासाचे पूर्ण क्लिपिंग मी पूर्ण तुमच्यापर्यंत घेऊन आलेली असणार आहे, तेही तुम्ही बघा, ठीक आहे। तर चला जास्त वेळ न घालवीत आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण बघणार आहोत की स्पेनोजाने द्रव्याला काय म्हटलेलं आहे, सबस्टन्सला काय म्हटलेलं आहे। आलं लक्षामध्ये? द्रव्य आणि हे जे आहे सबस्टन्स, तर याच्यामध्ये स्पेनोजाला काय मान्य आहे आणि काय त्यांनी सिद्धांत सांगितलेला आहे हे आता आपण बघणार आहोत। स्पेनोजाच्या तत्त्वज्ञानात त्यांचा द्रव्यविषयक सिद्धांत हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। त्यांच्यावरच त्यांचे पूर्ण जे विचार आहे आधारलेले आहे। त्यांच्या मते ईश्वर हा असा परमद्रव्य आहे ज्यांच्यापासून संपूर्ण काय सृष्टीची रचना झालेली असणार आहे, सृष्टीची निर्मिती झालेली असणार आहे। आणि त्यांच्या मते द्रव्य हे जे सबस्टन्स आहे, निसर्ग, नेचर आहे, ईश्वर आहे, गॉड आहे, या सर्व एकच संकल्पना इथे आपल्याला पाहायला मिळत असते। म्हणजे काय, द्रव्य काय आहे, निसर्ग पण आहे म्हणजे नेचरही आहे, द्रव्य काय आहे, ईश्वर पण आहे, ईश्वराची संकल्पना पण आहे, म्हणून त्यांनी ईश्वराला मान्यता दिली आहे, म्हणून त्यांनी नेचरची मान्यता दिलेली आहे, नेचर नॅचरल त्यांनी म्हटलेलं असणार आहे। म्हणून ते म्हणतात की माझ्यानुसार द्रव्य काय आहे, तर निसर्ग पण आहे, नेचरही आहे आणि ईश्वर पण आहे। लक्षामध्ये? आणि स्पेनोजाच्या मते जे द्रव्य म्हणजे काय की त्यांची सत्ता स्वतंत्र असली पाहिजे, म्हणजे स्वतंत्र असली पाहिजे, फ्रीडम असली पाहिजे। त्यांचे ज्ञान दुसऱ्या ज्ञानावरती आपल्याला काय म्हणून एक ज्ञान दुसऱ्या ज्ञानावरती जर आधारभूत असू शकत नाही, म्हणजेच द्रव्याची जी सत्ता आहे किंवा ज्ञान आहे या दोन्हीच इथे काय असणार आहे, स्वतंत्र असणार आहे। एक गोष्ट दुसऱ्यावरती इथे अवलंबून राहणार नाही, ते काय, कारण ते काय आहे एकमेकांपासून स्वतंत्र असणार आहे। मग सत्ता आणि ज्ञान काय आहे, तर हे दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले की द्रव्य म्हणजे तर स्वयंसिद्ध, स्वतःचा आधार आलेला, त्यांच्या आधारासाठी व ज्ञान होण्यासाठी आपण म्हणू की दुसऱ्या कोणत्याही आपल्याला कोणाची आवश्यकता नसते असा पदार्थ असणार आहे। म्हणजे बघा, जेव्हा डेकार्त म्हणतात की माझा जो द्रव्य आहे, जो सबस्टन्स आहे, जो निसर्ग आहे, नेचर आहे, गॉड आहे, एवढी जेव्हा मी संकल्पना सांगत आहे, तो माझा द्रव्य काय आहे, स्वतंत्र आहे, सगळ्यांपासून वेगळा असणार आहे। लायब्ररीजनी पण तसंच वाक्य सांगितलेले होते, तर तुम्ही लायब्ररीचा जर व्हिडिओ बघितला असेल तर। म्हणून ते म्हणतात की माझं जे आहे द्रव्य जे आहे, म्हणजे त्याने चिन्हूचा विचार केला तर लायब्ररीजनी, आलं लक्षामध्ये। आणि डेकार्त काय म्हणतात, द्रव्य सांगतात, मग माझा द्रव्य कसं आहे, खूप वेगळा आहे, त्याची सत्ता जी आहे, त्यांचे जे मला ज्ञान होतं, जे नॉलेज होतं, ते सगळ्यांपासून वेगळे असणार आहे, स्वतंत्र आहे, फ्रीडम आहे। तर म्हणजे काय आहे, ते एका म्हणजे आपण म्हणू की एक मार्ग जर दुसऱ्या मार्गावरती अवलंबून नाही आहे, तर हे सगळ्यांमध्ये काय आहे, भिन्न इथे आपल्याला पाहायला मिळत आहे, असं कोण म्हणतात, स्पेनोजा म्हणतात। म्हणजे एक जर पदार्थ आहे तो दुसऱ्यापासून वेगळा असणार आहे। तर आता द्रव्याची अशा प्रकारची जेव्हा व्याख्या तत्त्वज्ञानी जेव्हा करतात किंवा सांगतात, तर त्यामध्ये ते पदार्थ म्हणून अर्म आणि वेळोवेळी भूमिका इथे घातलेली असते। आणि स्पेनोजाच्या बाबतीत सांगायचे झाले तर त्याने या पदार्थाचं द्रव्य जेव्हा सबस्टन्स म्हटलेलं आहे, ईश्वराला त्यांनी नेचर म्हटलेलं आहे, निसर्गाला त्यांनी गॉड म्हटलेला असणार आहे। आणि या जेव्हा नावाने त्यांनी जेव्हा ओळखलेलं असणार आहे, ठीक आहे, जेव्हा या नावाने तिथे ओळखल्या गेलेलं असणार आहे, थोडंसं मिस्टेक होऊन जाते, थोडं लक्षात ठेवायचं, कारण एवढी मोठी PPT बनवावं लागते, ठीक आहे। तेव्हा ते म्हणतात की जेव्हा ईश्वर, जेव्हा नेचर आहे, निसर्ग, तेव्हा गॉड आहे, या नावाने जेव्हा मी संबोधत असतो, तेव्हा हे द्रव्य स्वतः एक अद्वैत आहे, परम स्वतंत्र आहे, दुसऱ्या सगळ्यांचे काय आहे कारण आहे, ते असूनही ते स्वतंत्र मात्र काय आहे, अकार आहे। कारण म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, कारण आहे का नाही, ते अकार आहे, आणि त्याच्यामध्ये काय आहे, स्वयंभू पण असणार आहे ते, आणि काय आहे, स्वतः सिद्ध पण असणार आहे। म्हणजे त्यांचा जो द्रव्य आहे तो स्वयंभू आहे, स्वतः सिद्ध आहे,
आकार नाही आहे तर त्याचं काय आहे, अकार रूप इथे पाहायला मिळत असते. म्हणजे कुठल्याच रूपामध्ये तो बंदिस्त नाही आहे, खूप वेगळं रूप त्याचं इथे पाहायला मिळते. ते काय आहे, अद्वैतवादी आहे. आता अद्वैतवादाची सर्व संकल्पना आलेली आहे. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. अद्वैतवादी कोण आहे, आपले शंकर आहे. ठीक आहे, शंकराचार्य असणार आहे. ओके, आलं लक्षामध्ये. शंकराचार्यांनी ही जी कॉन्सेप्ट सांगितलेली आहे ते म्हणतात की अद्वैतवादी आहे, परम स्वतंत्र आहे. जेव्हा अद्वैतवादाची जेव्हा गोष्ट आली, शंकराचार्याचं नाव लक्षात ठेवायचं. आणि वरील प्रमाणे द्रव्याच्या व्याख्येचे जर विश्लेषण केले तर द्रव्याच्या किंवा ईश्वराच्या ठिकाणी असलेली वैशिष्ट्ये ते काय म्हणतात आहे, ते खालीलप्रमाणे बघायचं आहे आता आपल्याला. तर पहिलं जे आहे, द्रव्याची जेव्हा संकल्पना केली त्यांनी, ते म्हणतात की द्रव्य स्वतः स्वतंत्र आहे. स्वतंत्र याचा अर्थ असा की द्रव्य विश्वातील आणि वस्तूचा काय आहे, आधार असूनही ते सर्वत्र काय आहे, स्वतः मात्र निराधार आहे. म्हणजे बघा, विश्वाचा आधार आहे, विश्वातीत आहे, विश्वाचा आधार असून स्वतः मात्र निराधार असला आहे. कोण म्हणतात, स्पिनोझा आहे. असा कोण आहे, द्रव्य असणार आहे. नंतर सेकंडमध्ये ते म्हणतात की द्रव्यमध्ये जेव्हा आले तर निरपेक्ष असले पाहिजे. द्रव्य काय, निरपेक्ष आहे. आता ही जी निरपेक्षाची संकल्पना कोणी सांगितलेली होती, डेकार्तने सांगितलेली होती. डेकार्तने ईश्वराला काय सांगितलं होतं, निरपेक्षाला ईश्वर म्हणलेलं होतं. लक्षामध्ये ते म्हणतात की द्रव्य जे आहे स्वतः अकार आहे असल्या कारणाने ते स्वतः सापेक्ष नाही, तर ते कारण असते, त्यास परत पुन्हा करण्याची अपेक्षा असते. परंतु द्रव्याच्या बाबतीत असे होत नाही आणि म्हणूनच द्रव्य स्वतः अकार असल्याने ते निरपेक्षही तत्व राहणार नाही. ठीक आहे, म्हणजे ते म्हणतात की याच्यामध्ये जर तुम्ही जर याला निरपेक्ष जर तत्व आहे हे जर म्हटलं तर द्रव्य स्वतः अकार असल्याने ते काय असले पाहिजे, निरपेक्ष. अकार म्हणजे काय, ज्याला कुठल्याच आपण म्हणू की आकृतीमध्ये आपण काय करू, म्हणजे आपण ढाळू शकत नाही, म्हणजे कुठलीही आकृती त्याला आपण देऊ शकत नाही, तर अकार आहे. ओके, तर तिसऱ्या याच्यामध्ये ते म्हणतात की द्रव्य एकमेव आहे, अद्वितीय आहे. जर द्रव्याला एकापेक्षा अधिक मानले तर त्याची सत्ताही सीमित होईल. बरोबर आहे. आणि त्या द्रव्याला स्वतंत्र मानण्यासाठी त्यास अद्वितीय मानणेही आवश्यक आहे. जर ते म्हणतात की तिसऱ्या पॉईंटमध्ये जेव्हा मी द्रव्य सांगत आहे, सबस्टन्स सांगत आहे, त्याचं जेव्हा मी अनुकरण करत आहे, त्याचं जसं मी रूप सांगत आहे, तर ते कसं असलं पाहिजे, एकमेव असलं पाहिजे. तेव्हा त्याच्यामध्ये एक युनिकनेस येणार आहे. अद्वितीय असलं पाहिजे, म्हणजे तेव्हा त्याच्यात काय म्हणून आपण याचं मूल्य वाढणार आहे. आणि त्या द्रव्याला एकापेक्षा अधिक मानले तर त्याची सत्ताही सीमित होऊन जाईल. म्हणजे एकच असल्या कारणाने त्याला एकच मानायचं, एकच युनिट मानायचं. त्याला जर अनेक मानले किंवा एकापेक्षा दोन म्हटले तर त्याचं युनिट इथे काय होणार आहे, सत्ता इथे समाप्त होणार आहे. म्हणून त्याला आपण स्वतंत्र मानण्यासाठी अद्वितीय मानणे आवश्यक असते. चला, चौथा जो आहे ते म्हणतात की चौथ्या पॉईंटमध्ये द्रव्य अपरिच्छिन्न आणि अपरिमित आहे. सार्वभौम एक परम स्वतंत्र असल्याने द्रव्याची सत्ता दुसऱ्या कोणावरही आधारित राहू शकत नाही. एक असल्याने ते काय आहे, असीम आहे. आता बघा, ईश्वर काय आहे, एक आहे. तुम्ही कसंही बघा तरी ईश्वर एकच आहे. म्हणून ते म्हणतात की माझा जो ईश्वर आहे, ज्या मी प्रकारे द्रव्य सांगत आहे, ईश्वर नेचर पण आहे, नेचर हे ईश्वरही आहे. आणि त्या प्रकारे ते अपरिच्छिन्न पण असणार आहे, अपरिमित पण असणार आहे आणि काय आहे, असीमही असणार आहे. तर पाचवा पॉईंट आहे ते सांगतात की याच्यामध्ये द्रव्य स्वतः सिद्ध आहे. स्वतः सिद्ध म्हणजे कसे, की द्रव्य ज्ञानाचा आधार द्रव्यच राहणार आहे. आता जर मी म्हटलं ईश्वर आहे तर ईश्वराचं ज्ञानच आहे काय असणार आहे, ईश्वरच असणार आहे. लक्षामध्ये द्रव्य ज्ञानासाठी दुसऱ्या कोणत्याही ज्ञानाची आपल्याला इथे आवश्यकता पडणार नाही. म्हणजेच द्रव्य स्वतःचे प्रमाण आहे आणि म्हणून असं स्वतः काय आहे, सिद्ध असणार आहे. त्याला दुसऱ्याची इथे गरज पडत नाही. सहावा पॉईंट आहे की द्रव्य कसे असले पाहिजे, स्वयंभू असले पाहिजे. ठीक आहे, स्वयंभू म्हणजे काय, तर स्वतःचे कारण असलं पाहिजे आणि त्याचे इतर कोणतीही कारणे अथवा जनक नाही. म्हणजे कोणीही त्यांचे पिता नाही आहे, कोणीही त्यांची निर्मिती केलेली नाही आहे. त्याचेच कारण असून स्वतःचे कारण आहे. आणि म्हणूनच जर द्रव्याला इतर कारण म्हणून स्वीकार केले तर त्या ठिकाणी तत्त्वज्ञानातील प्रसिद्ध अनावस्था इथे जेव्हा दोष इथे निर्माण होणार आहे, आता हे निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. सातवा पॉईंट आहे ते म्हणतात की द्रव्य पूर्ण आहे. आता बघा,
द्रव्य स्वयंभू आहे, स्वयंसिद्ध आहे, तर ते पूर्ण पण असणार आहे. त्यासाठी कोणत्याच प्रकारची कमतरता नाही. ज्याला कशाची तरी आवश्यकता असते त्यास आपणास पूर्ण म्हणता येणार नाही. जे काय आहे पूर्ण असते ते निरपेक्ष असते. ओके, म्हणजे बघा, पूर्ण म्हटलं की त्याला दुसऱ्याची गरज पडणार आहे का? नाही. तर त्याला कुठल्या गोष्टीची गरज पडणार आहे का? नाही. म्हणजे तो काय आहे? पूर्ण आहे. पूर्ण असल्या कारणाने त्याला दुसऱ्याची गोष्ट मदत पडत नाही, त्याला कोणाची आवश्यकता राहत नाही. असं कोण आहे? स्पिनोजाचे द्रव्य संकल्पना इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. आता 8वा पॉईंट आहे, ते म्हणतात की द्रव्य कसं असले पाहिजे? नित्य असले पाहिजे. आता जर द्रव्य हे अनित्य असेल तर ते अपूर्ण आणि विनाशशील होईल. ठीक आहे, म्हणून त्यांनी जे द्रव्याला सांगितलेलं आहे काय? हे नित्य आहे, अनित्य नसणार आहे. आणि द्रव्य पूर्ण अविनाशी असल्याने ते काय असणार आहे? नित्य असणार आहे. आता बघा ना, विनाशी आणि अविनाशीमधला फरक काय झाला? विनाशी म्हणजे त्याचा काय असणार आहे? नाश होणार आहे. अविनाशी म्हटलं तो काय? अनंत आहे, अमर आहे. म्हणजे याच्यामध्ये काय झालं? नित्य आणि अनित्यमध्ये तोच फरक झाला. ठीक आहे. 9वा पॉईंट आहे जो आपला, द्रव्य हे अंतर्यामी आहे. द्रव्य हे सृष्टीच्या कणाकणामध्ये व्याप्त आहे. काही आपण जर बघितले, सर्व काही द्रव्यावरच आधारभूत असते. द्रव्य सर्वांच्या ठिकाणी आहे आणि सर्व काही द्रव्यामध्येच अंतर्भूत असते. आणि द्रव्यापेक्षा भिन्न अर्थात वेगळे असे काहीही असू शकणार नाही, कारण ते काय आहे? द्रव्य अंतर्यामी आहे ना, त्याला सगळ्याच गोष्टीचं ज्ञान आहे, त्याला कुणाची आवश्यकता नाही आहे, ते पूर्ण आहे, स्वयंभू आहे, नित्य आहे. जेव्हा सगळ्याच गोष्टी स्वयंसिद्ध असल्या कारणाने त्याला कुठलीच गरज राहत नाही. 10वा पॉईंट आहे आपला, द्रव्य निर्गुण आहे. आता बघा, निर्गुण आणि सगुण असे दोन फरक असते, पण याच्यामधला जो निर्गुण आहे, स्पिनोजाला निर्गुण म्हणावं लागलं द्रव्य. आणि त्याच्यामध्ये अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय कोणी सांगितलेलं होतं? शंकराचार्यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे स्पिनोजाच्या याच्या विचारामध्ये आपल्याला शंकराचार्यांचे पण विचार इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. आपली बौद्धिक क्षमता हे द्रव्यापर्यंत पोहोचू शकत नाही. बुद्धीच्या आधारे आपणास द्रव्याची जाणीव होऊ शकते. लक्षामध्ये, म्हणजे आपण त्या बौद्धिक क्षमतेनुसार द्रव्यापर्यंत पोहोचू शकत नाही. फक्त आपल्याला त्या बुद्धीच्या आधारे काय होते? आपल्या द्रव्याची जाणीव होत असते की अशा प्रकारे द्रव्य आहे. आता वरील सर्व विवेचन जे आपण शिकलेलं आहोत, सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहोत, तर द्रव्याची उत्पत्ती कशी झाली हे दोन्ही स्वतंत्र गोष्टी आहे. आणि भारतीय ज्ञानमीमांसेमध्ये ज्या दृष्टिकोनातून जर विचार केलेला असाल तर त्या प्रामाण्यवादाच्या भाषेमध्ये द्रव्याची जेव्हा उत्पत्ती आणि जेव्हा ज्ञाप्ती हे दोन्ही पण इथे गोष्टी काय असणार आहे? आपल्याला प्राप्त झालेली असणार आहे. आणि हे दोन्ही काय आहे? स्वतंत्र आहेत. आणि हे जे ज्ञान आहे ह्या दोन्ही बाबतीत स्वतः प्रामाण्यवादी असल्या कारणाने त्यांचे जे दृष्टिकोन आहे त्यासाठीच असलेला आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे बघा, शंकराचार्याच्या जे द्रव्यविषयक विचार आहे किती खोल त्यांनी डीप जाऊन विचार केलेला आहे. म्हणजे ते नित्य आहे, त्यांचं द्रव्य स्वतः सिद्ध आहे, स्वयंभू आहे, पूर्ण आहे आणि अंतर्यामी आहे, स्वयंभू आहे. ठीक आहे, काय आहे? निरपेक्ष आहे, स्वयंस्वतंत्र असणार आहे, एकमेव आहे, अद्वितीय आहे, परिच्छिन्न आहे, अपरिमित आहे. एवढे विचार त्यांनी आपल्या याच्यामध्ये केलेलं असणार आहे. इथे हा द्रव्याचा जो व्हिडिओ आहे फ्रेंड्स, तिसरा इथे संपलेला असणार आहे. यानंतरचे व्हिडिओ मी लवकरात लवकर घेऊन येण्याचा तुमच्यापर्यंत पुरेपूर प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमीत कमी एक लाईक तरी देत जा. ओके, चला, बाय बाय.